म्हणून इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स लेक्चरमध्ये परत आपले स्वागत आहे। एक आणि हा व्याख्यान क्रमांक 22 आहे आणि आम्ही इंटिग्रल कॅल्क्युलसवर आमची चर्चा चालू ठेवू जेणेकरून विशिष्ट प्रकारातील अयोग्य इंटिग्रल घटक एक आणि आज आम्ही शेवटच्या व्याख्यानात टाइप एक इंटिग्रल घटकाच्या कन्व्हर्जन्सबद्दल बोलत असू किंवा त्या इंटिग्रलचे मूल्यांकन कसे करावे हे आम्ही पाहिले आहे आणि मूल्यमापनाच्या आधारे आम्ही खरोखर निष्कर्ष काढू शकतो की इंटिग्रल एकत्रीकरण किंवा सखोल झाले आहे की नाही। परंतु आज आपण काही टेस्टबद्दल बोलत आहोत ज्यावर आपण इंटिग्रल समाकलित केले किंवा मूल्यांकन न करता इंटिग्रल मूल्यांकन केले जाऊ शकतो। तर मागील व्याख्यानात फक्त लक्षात घेता आम्ही या टेस्ट प्रकरणात चर्चा केली आहे जी एकापेक्षा इन्फिनिटी आहे, एकापेक्षा जास्त आहे आणि ती एकापेक्षा मोठे आणि एकापेक्षा कमी अंतरावर डोंबणाऱ्यासाठी एकापेक्षा कमी आहे म्हणून ही टेस्ट आहे। इतर अयोग्य इंटिग्रलशी इंटिग्रल तुलना करण्यासाठी आणि अधोरेखित इंटिग्रल समाकलित करण्याच्या समाकलिताशी करण्यासाठी आणि पुन्हा येथे हे अभिसरण पुन्हा p वर अवलंबून आहे जेणेकरून या इंटिग्रलतेपेक्षा मोठे p आणि या इंटिग्रलतेपेक्षा कमी किंवा त्यापेक्षा कमी इंटिग्रल वेगळा p वर अवलंबून आहे। तर आपल्याकडे येथे आपल्याकडे पुन्हा एक इंटिग्रल घटक असल्याचे लक्षात ठेवण्यासाठी आपण असे म्हणू की आपल्याकडे हा प्रकार आहे जेव्हा आपला x या श्रेणीतील कोणत्याही मूल्यासाठी बांधील असेल a आणि b यापैकी एक आणि b हे एक इन्फिनिटी आहे किंवा दोन्ही समान आहे जसे की वजा इन्फिनिटी आणि एक प्रकारचे आहे। म्हणून अशा इंटिग्रलच्या कन्व्हर्जन्सबद्दल बोलत असेल जिथे इन्फिनिटी मर्यादेमध्ये दिसते म्हणून ही एक अतिशय उपयुक्त टेस्ट आहे, त्याला तुलना टेस्ट म्हणतात। तर येथे आपण असे मानतो की f आणि g येथे तेच इतके श्रेणीस अनुकूल आहेत जिथे c एकशा मोठे किंवा समान आहे आणि f ने व्हॅल्यू न घेता व्हॅल्यू घेत असल्याचे आणखी एक संबंध आहे आणि जी मोठ्या मूल्यांचा विचार करीत आहे तर f चे व्हॅल्यू a पेक्षा मोठे आहे। म्हणून त्या प्रकरणात आपल्याकडे हा परिणाम आहे की जर हे इन्फिनिटी x d मध्ये कन्व्हर्ज झाले तर हे इंटिग्रल घटक जे xp x मध्ये कन्व्हर्ज होईल तर हे इंटिग्रल व्हॅल्यू जी हे येथे मोठे आहे जी हे जी या इंटिग्रल व्हॅल्यू आहे। तर त्या प्रकरणात जर हे इंटिग्रल जे त्या अर्थाने मोठे इंटिग्रल असेल कारण जी मोठ्या मूल्यांचा विचार करीत आहे म्हणून आपल्याकडे हे संबंध आहे जेव्हा आपल्याकडे हे असेल की हे इंटिग्रल असेल तर हे जी हे इंटिग्रल व्हॅल्यू असेल तर या इंटिग्रल f d x चे मोठे व्हॅल्यू असेल ज्या आपण येथे इन्फिनिटीबद्दल बोलू आणि त्या प्रकरणात हे इंटिग्रल नैसर्गिकरित्या अस्तित्वात असल्यास इन्फिनिटीता आपल्याकडे असा परिणाम आहे की जर हे इंटिग्रल एकत्रित झाले तर कारण हे मोठे व्हॅल्यू असेल कारण जी कोणत्याही बिंदू x पेक्षा मोठे व्हॅल्यू घेत आहे अशा परिस्थितीत हे इंटिग्रल देखील होते कारण जर हे व्हॅल्यू अस्तित्वात असेल आणि हे व्हॅल्यू त्यापेक्षा लहान असेल तर नैसर्गिकरित्या हे अस्तित्वात आहे आणि असा आणखी एक निष्कर्ष आहे जो आपण त्यातून निष्कर्ष काढू शकतो की इन्फिनिटी जी x जवळ येईल जर हे इंटिग्रल विभाजन झाले तर जर इन्फिनिटी x ला लहान असेल तर हे विभाजन करेल जेणेकरून आपण या g च्या इन्फिनिटीतेपर्यंत इंटिग्रल निष्कर्ष काढू शकतो। हे देखील वेगळे होईल कारण हे f येथे कोणत्याही बिंदू x वर लहान मूल्य घेत आहे आणि जर हे इंटिग्रल अस्तित्वात असेल तर नैसर्गिकरित्या हे f अस्तित्वात नसल्यास नैसर्गिकरित्या हे f लहान मूल्यांसह अस्तित्वात नसल्यास हे देखील अस्तित्वात नाही। येथे आपल्याकडे आणखी एक टेस्ट आहे जी लिमिट तुलना टेस्ट किंवा तुलना टेस्ट देखील म्हणतात म्हणून ही पुन्हा उपयुक्त टेस्ट आहे म्हणून आपल्याकडे हे f आणि g आहे ते a पेक्षा जास्त c च्या कोणत्याही मूल्यासाठी पेक्षा जास्त c पेक्षा जास्त मूल्यासाठी इतके आहे आणि आपल्याकडे हे पुन्हा आहे की f नॉन नेगेटिव्ह व्हॅल्यू घेत आहे आणि g पेक्षा मोठे
x च्या सर्व मूल्यांसाठी काटेकोरपणे सकारात्मक आहे आणि मग आपण ही मर्यादा जेव्हा इन्फिनिटीकडे जाऊ तेव्हा आपण याबद्दल बोलत असू। जर आपण ही लिमिट x इन्फिनिटीकडे गेलो तर जी x वर जी x वर x ची दोन फंक्शन असतात, आपल्याकडे हे दोन कार्ये असतात। जेव्हा x या दोन कार्यांच्या गुणोत्तरांच्या इन्फिनिटीतेकडे जातो तेव्हा आपल्याला हे वर्तन मिळते आणि जर तो फक्त k नॉन झिरो नंबर असेल तर आपण येथून निष्कर्ष काढू शकतो की या f आणि g चे वर्तन इन्फिनिटीच्या जवळ येईल तेव्हा असे आहे कारण आपल्याला तिथे स्थिर मिळत आहे। म्हणून या इंटिग्रल विषयी जिथे आपल्याकडे इन्फिनिटी xd एक प्रकार आहे एक इंटिग्रल आणि हे एकत्र होईल कारण या कारणास्तव येथे x इन्फिनिटीकडे जाईल आणि आपण काय पाहिले आहे हे आमच्याकडे आहे जेव्हा x इन्फिनिटीकडे जातो आणि आम्ही हे x आणि g x कसे वर्तन केले ते पाहिले आहे। त्याचप्रमाणे x इन्फिनिटीकडे जातो आणि त्या प्रकरणात आपण सहजपणे असा निष्कर्ष काढू शकतो की हे इंटिग्रल x किंवा हे इंटिग्रल इन्फिनिटी अव्यक्त ते इन्फिनिटी अव्यक्त g x dx x दोन्ही एकतर कन्व्हर्ज होतील किंवा जेव्हा आपण k नॉन झिरो नंबर म्हणून ही लिमिट मिळवू। म्हणून आम्ही हे सर्व परिणाम सिद्ध करत नाही परंतु अंतर्ज्ञानाने ते येथे धरून असलेले हे सर्व परिणाम आपण पाहू शकतो। उदाहरणार्थ पुन्हा मी येथे म्हटल्याप्रमाणे दोन्ही कार्ये इन्फिनिटीकडे जाण्यासारखी आहेत आणि त्या प्रकरणात आपण सहजपणे असा निष्कर्ष काढू शकतो की जर हे कन्व्हर्ज झाले तर हे कन्व्हर्ज होईल आणि जर हे कन्व्हर्ज झाले तर हे देखील एकत्रित होते आणि हे खूप उपयुक्त ठरेल कारण दिलेल्या इंटिग्रलासाठी हे x दिले गेले आहे असे समजा आपण x चे वर्तन ज्ञात आहे किंवा या g वर इंटिग्रल आहे की नाही हे ज्ञात आहे आणि या इंटिग्रलाच्या वर्तनावर आधारित आम्ही इतर इंटिग्रलतेचे अभिसरण सहजपणे संपवू शकतो। पुढे जर हे k 0 असेल तर काय होईल उदाहरणार्थ k 0 म्हणजे हे या फंक्शनपेक्षा इन्फिनिटीकडे वेगवान रूपांतरित होत आहे तर हे फक्त या फंक्शनपेक्षा जास्त असेल तर यावरच g वर्चस्व गाजवेल आणि नंतर x इन्फिनिटीला जाईल हे शून्यावर जाईल तर या प्रकरणात g हे एक वर्चस्वाचे कार्य आहे म्हणून आपल्याला हे k 0 मिळेल आणि या प्रकरणात जर हे इंटिग्रल एकत्रित केले तर आपल्याकडे हे कार्य आहे जे या f पेक्षा इन्फिनिटीकडे जात आहे आणि जर हे एकत्रित झाले तर नैसर्गिकरित्या दुसरा इंटिग्रल देखील एकत्रित होईल तर ती पुन्हा सोपी आहे जेणेकरून ही लिमिट 0 होईल कारण ही लिमिट इन्फिनिटीकडे जात आहे म्हणून येथे जी इन्फिनिटीकडे जाण्यासाठी f च्या वेगाने वाढत आहे जेणेकरून हे या एकापेक्षा वेगवान होईल आणि म्हणून आपल्याला ही लिमिट 0 मिळत आहे। तर हे एक आणि हे एक कारण आहे जर हे फक्त एकत्रित केलेत तर f देखील एकत्रित होईल आणि दुसऱ्या मार्गाने देखील एकत्रित होईल जर हे k इन्फिनिटी आहे तर जर हे या गुणोत्तराच्या मर्यादेत इन्फिनिटीकडे जात असेल तर या प्रकरणात f चे वर्चस्व असेल तर आपण असा निष्कर्ष काढू शकतो की जर g जवळ आले तर आपल्याकडे परिणाम g डुंबक असेल तर आपण इंटिग्रल f बद्दल काहीतरी सांगू शकतो जे सुद्धा डायव्हर्ज होईल कारण हा g f हे डॉमिनेटिंग फंक्शन आहे त्यामुळे हे घेत आहे हे यापेक्षा कांगूप जास्त जोरात वाढते आहे आणि आपल्याला इन्फिनिटी मिळत आहे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये हे इंटिग्रल f सुद्धा डायव्हर्ज होईल त्यामुळे हे आहेत सोप्या कंपॅरिझन टेस्ट ज्यांची आपण चर्चा केली आहे आणि आता आपण काही नमुना गणिते सोडविणार आहोत। तर उदाहरण म्हणून आपण आता याचे टेस्ट घेऊ कन्वर्जन्स या इंटिग्रल ज्यात आहे इन्फिनिटीला dx ओव्हर x आणि स्क्वेअर रूट x आहे स्क्वेअर अधिक 1 म्हणून आपल्याला आता येथे आणखी एक कार्य सापडले पाहिजे जे आपण संबंधित करू शकतो किंवा जे याशी तुलना करता येईल किंवा इन्फिनिटीच्या समान आहे जसे आपण इन्फिनिटीच्या जवळ आलो आहोत फक्त आपल्याला फक्त इन्फिनिटीता आहे फक्त या अयोग्य इंटिग्रल बद्दल बोलत आहोत। तर येथे आपण हे कार्य पाहतो की हे फंक्शन इन्फिनिटीकडे कसे चालले आहे मुळात आपण येथे काय करतो म्हणजे आपण येथे काय करतो जेणेकरून
आपण x घेतो आणि येथे देखील x कॉमन घेऊ, तर आपल्याकडे 1 अधिक x वर्ग आहे, म्हणून हा शब्द इन्फिनिटीकडे जाणारा एकाकडे जाईल 1, कारण x इन्फिनिटीकडे जाणारा हा शब्द कोणताही त्रास निर्माण करणार नाही. आणि आता आपण येथे x स्क्वेअर आहे म्हणून हे फंक्शन हे 1 म्हणून बिहेव करते, x वर स्क्वेअर हे x इन्फिनिटीला जाते असे बिहेव करते, आणि हे आम्हाला तुलना करण्याची कार्ये निश्चित करण्यास मदत करेल. म्हणून आपल्याकडे हा f आहे जो x स्क्वेअर रूट x स्क्वेअर प्लस 1 आहे, आणि आपण जिला x चा 1 स्क्वेअर म्हणून घेऊ. या फंक्शनचे वर्तन x पेक्षा जास्त स्क्वेअर आहे, म्हणून आम्ही दुसरे फंक्शन घेतले आहे जी 1 ओव्हर x स्क्वेअर आहे, आणि जे या फंक्शनच्या इंटिग्रल गुणधर्मांबद्दल आपल्यासाठी चांगले ओळखले जाते. जर आपण ही लिमिट आता x वर जी x वर घेतली तर x ची लिमिट मोजता, म्हणून ही x 1 वर्गमूळ आहे, म्हणून हे x 1 स्क्वेअर आहे. म्हणून जर आपल्याकडे x 1 स्क्वेअर असेल तर x हे x एक स्क्वेअर असेल तर हे x 1 वर्ग असेल, म्हणून x हे x अधिक x वर्ग x असेल, आणि ही लिमिट पुन्हा असेल. आम्ही हे x देखील रद्द करू शकतो, म्हणून आपण येथून समान घेऊ. आपल्याकडे 1 अधिक x आहे, जेणेकरून हे रद्द होईल, आणि जेव्हा आपण इन्फिनिटीतेकडे जातो तेव्हा आपण लिमिट घेऊ, तर येथे ते 1 असेल, म्हणून आपल्याकडे ही लिमिट शून्याच्या बरोबरीची नाही. जर हे समान 0 नसेल तर आमची तुलना टेस्ट हे इंटिग्रल असे सांगते की दिलेला इंटिग्रल या g चे इंटिग्रल म्हणून असेल, तर आपल्याकडे या इंटिग्रल g चा परिणाम आधीच आहे. आणि लक्षात ठेवा हा 1 ओव्हर x इन्फिनिटीच्या वर स्क्वेअर आहे, म्हणून हे येथे इंटिग्रल आहे, म्हणून इन्फिनिटीला पाहिजे, आणि आपण येथे x स्क्वेअर आणि dx घेतले आहे. हे इंटिग्रल एकत्रीकरण आहे की आपल्याला टेस्ट इंटिग्रल वरून माहित आहे, जेणेकरून हे एकत्रीकरण केले गेले तर आणि हे प्रमाण स्थिर म्हणून येत आहे, म्हणून दुसरे इंटिग्रल देखील एकत्र होईल. म्हणून हे एकत्रित केल्याने हे सूचित होते की x स्क्वेअर रूट x अधिक x वर दिलेले इंटिग्रल जेच देखील एकत्रित होईल, जेणेकरून येथे मुख्य बिंदू म्हणजे x या साइन इन करणे आवश्यक आहे, कारण x या प्रकारच्या फंक्शनच्या इन्फिनिटीकडे कसे जाऊ शकते, आणि आपण या प्रकारच्या फंक्शनच्या दृष्टीने p या सोप्या फंक्शनच्या मार्गाने कसे जाऊ शकतो. हे प्रकरण अशून्यासारखे आहे, म्हणून 1 आणि मग आपण असा निष्कर्ष काढू शकतो की एक रूपांतर करेल, जेणेकरून हे देखील एकीकृत समस्येचे अभिसरण देखील एकत्र होईल. म्हणून आम्ही या इंटिग्रलाच्या कन्व्हर्जन्सची टेस्ट करू, आणि आपल्याकडे x हे x चे वर्ग आहे, x चे 5 अधिक 1 d x चे 5, म्हणून आम्ही या प्रकरणात समान जाऊ, म्हणजे आपल्याकडे 1 x अधिक x आहे, अधिक x हे फंक्शनचे वर्गमूळ x आहे, आणि नंतर आपण या फंक्शनचे वर्तन x चे x आहे. जर आपण येथे x चे व्हॅल्यू घेतले असेल तर x हे x चे x चे 2 अंश आहे, आणि तेथे स्क्वेअर रूट आहे, म्हणून 1 अधिक x पॉवर 5, आणि नंतर येथे एक स्क्वेअर रूट आहे. तर ही संज्ञा कोणतीही समस्या निर्माण करणार नाही, तसेच x इन्फिनिटीकडे जाईल, कारण हे येथे फक्त 1 असेल, म्हणून या 2 पटींवर वर्तन प्रभावित होईल. म्हणून आपल्याकडे येथे 5 आणि नंतर वजा 2 आणि नंतर या पदाचे वर्गमूळ असेल, जे x इन्फिनिटीकडे जात आहे, आणि हे येथे आल्यामुळे कोणतीही अडचण निर्माण करत नाही, म्हणून हे एकावर एकापेक्षा जास्त x पॉवर सारखे वागत आहे. 1 1 1 1 एकाने त्याचे 4, तर 5 वजा 4 2 पर्यंत 1 स्क्वेअर रूट x 1 1 स्क्वेअर रूट x 1 स्क्वेअर रूट x, म्हणून हे स्क्वेअर रूट x सारखे आहे, कारण x इन्फिनिटीच्या जवळ आल्यामुळे आपण आता यावर आधारित फंक्शन निवडू शकतो. जी फंक्शन निवडू शकतो, म्हणून आपण 1 स्क्वेअर रूट x वर 1 स्क्वेअर रूट x निवडले आहे, आणि आता या प्रकरणात आपण x वर x ची ही लिमिट पुन्हा घेऊ, म्हणजे x वर x ची लिमिट x असेल, x हा x स्क्वेअर असेल, आणि नंतर वर्गमूळ x असेल,
आणि आपल्याकडे x चे वर्गमूळ x असेल 5 अधिक आणि आम्ही येथून ही x ऊर्जा 5 सामान्य घेऊ, येथे 2 ने x ची पॉवर असेल आणि आपल्याकडे 2 ने x पॉवर 5 देखील असेल, म्हणून ही लिमिट 1 म्हणून पुढे जाईल, म्हणून आम्हाला या दोन कार्यांच्या गुणोत्तराच्या गुणोत्तरात अशून्य लिमिट मिळणार आहे, म्हणून दोन्ही इंटिग्रल वर्तन केले जाईल। तर या प्रकरणात आपल्याला हे माहित आहे की हे ही x इंटिग्रल आहे की येथे स्क्वेअर मुळापेक्षा हे अर्धे आहे, जे x सामर्थ्य एकापेक्षा कमी आहे, जे इंटिग्रलतेपेक्षा, कारण इंटिग्रल आहे, कारण जेव्हा हे इंटिग्रल आहे तेव्हा आपल्याकडे या x च्या समान किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि दोन्ही इंटिग्रल समान वर्तन करतील, म्हणून समस्येमध्ये दिलेला इंटिग्रल देखील तुलना टेस्टद्वारे पुढे जाईल, म्हणून हे देखील आणखी घट्ट होईल। म्हणून आम्ही या तुलना टेस्टचा वापर करून या इंटिग्रलतेचे भिन्न सिद्ध केले आहे। म्हणून ही आणखी एक समस्या आहे जी हे दर्शवते की इंटिग्रल 0 ते इन्फिनिटी 0 आहे, e पॉवर वजा x हे स्क्वेअर dx आहे। तर या प्रकरणात आपण हे इंटिग्रल 0 ते 1 आणि e पॉवर वजा x वर्ग dx आहे आणि हे 1 ते इन्फिनिटी आहे आणि e पॉवर वजा x हे स्क्वेअर dx आहे। ही युक्ती आहे, बर्याचदा आम्ही हा भाग येथे एकाला काढून टाकण्यासाठी वापरली, कारण हा एक योग्य इंटिग्रल आहे, म्हणून आता आम्हाला त्रास देत नाही, म्हणून हे योग्य इंटिग्रल आहे। याचा अर्थ असा की आपल्याकडे या इंटिग्रलची व्हॅल्यू आहे। आता आपण येथे फक्त या इंटिग्रल भागावर चर्चा करू, जेणेकरून जर ते एक रूपांतर इंटिग्रल असेल तर नैसर्गिकरित्या ते वेगळे झाले तर सर्व काही एकत्र होईल। तर आता तुलना टेस्ट लागू करण्यासाठी हे निरीक्षण केले आहे की ही पॉवर x स्क्वेअर आहे। जर आपण हे गुणाकार केले तर आपल्याकडे 1 अधिक x आहे, 1 अधिक x हे फॅक्टरल 2 आणि म्हणून विस्तार आहे आणि हे x पेक्षा नेहमीपेक्षा मोठे असेल स्क्वेअर पद, म्हणजे आपल्याकडे ही सर्व सकारात्मक संज्ञा आहे की x काटेकोरपणे सकारात्मक आहे की नाही। तर 0 किंवा x पेक्षा 4x मोठे हे पद 0 पेक्षा मोठे असेल, ही संज्ञा स्क्वेअर पदापेक्षा मोठी आहे, कारण x हा स्क्वेअर संज्ञा येथे सेट आहे। खरं तर x हे सर्व x बरोबर 0 आहे, म्हणून हे खरे आहे, म्हणून 1 अधिक x हे यापेक्षा मोठे आहे, कारण आपण येथेच सर्व गोष्टींमध्ये निवडलेला हा शब्द सकारात्मक आहे, म्हणून कोणत्याही परिस्थितीत सर्व x साठी हे असमानता टिकून राहील। आणि आता आपण येथे काय करू, म्हणजे आपल्याकडे आता परिणाम होईल, म्हणजे आपल्याकडे x हा वर्गपेक्षा मोठा आहे, तर आपण हे उलट करू शकतो, जेणेकरून आपल्याकडे पॉवर वजा x वर्ग आहे आणि नंतर असमानता येथे बदलली जाईल आणि 1 ओव्हर x स्क्वेअर आहे, म्हणून आपण येथे 0 घेत नाही। x खरोखर आपल्या समस्येमध्ये x हा एकापेक्षा मोठा आहे, तर हे नैसर्गिकरित्या एकापेक्षा अधिक मोठे आहे, म्हणून आपल्याकडे याचा परिणाम असा आहे की पॉवर वजा x वर्ग आहे। येथे आपले इंटिग्रल पद 1 पेक्षा कमी आहे आणि आपल्याला हे देखील माहित आहे की ही टेस्ट इंटिग्रल आहे, 1 प्रति 1 आहे, x वर इन्फिनिटी पर्यंत x ची 1 स्क्वेअर आहे, म्हणून हे एकत्रित होते आणि नंतर या तुलना टेस्टद्वारे, कारण हे कार्य येथे 1 स्क्वेअर आहे अधिक स्क्वेअर मोठे व्हॅल्यू घेत आहे, तर पॉवर वजा 1 स्क्वेअर आहे आणि हे इंटिग्रल संकलित करते, हे नैसर्गिकरित्या एकत्रित होते, म्हणून हे देखील सूचित करेल की हे इंटिग्रल इन्फिनिट इच्छित आहे। पॉवर वजा 1 स्क्वेअर देखील 1 स्क्वेअर आहे आणि आता हे इंटिग्रल समाकलित करते आणि हे योग्य इंटिग्रल आहे, जे येथे दिलेले इंटिग्रल एकत्रित करते, म्हणून हे एकत्रित होईल, जेणेकरून आपल्याला दर्शवायचे आहे। म्हणून या मार्गाने हे हाताळणे सोपे होते की आम्ही या दोघांना विचारात घेतले आहे, या कल्पनेचा विचार करणे। जर x एकापेक्षा मोठे असेल तर आपण हे सहज बरोबरी करू शकतो, जेणेकरून आपण येथे 1 स्क्वेअर आहे आणि 2 इंटिग्रल घटकांमध्ये विभाजन करू शकतो, ज्यामुळे प्रथम एक योग्य आहे आणि आता आपल्याकडे एकापेक्षा मोठे आहे, म्हणून हे कन्व्हर्ज होते आणि मग दोन्ही बेरीज एकत्र होते आणि मूळ दिलेला इंटिग्रल एकत्रित होतो।
तर आता आपण एक अधिक उदाहरण घेऊ, म्हणजे हे इंटिग्रल 0 ते इन्फिनिटी 0 आहे साइन इन वर्गमुळे x स्क्वेअर dx आहे, जेणेकरून या प्रकरणात आपण हे देखील करू कारण x हा 0 समान आहे. आपल्याकडे येथे ही समस्या आहे x बरोबर पुन्हा 1 आणि नंतर साइन स्क्वेअर x ओव्हर x हे स्क्वेअर dx आहे आणि नंतर येथे साइन x हे इन्फिनिटी करू इच्छित आहे. उर्वरित साइन x स्क्वेअर dx आहे आणि हे प्रथम इंटिग्रल प्रॉपर इंटिग्रल आहे. आम्ही शेवटच्या व्याख्यानात आधीच चर्चा केली आहे कारण ही लिमिट शून्याकडे जात आहे, म्हणून ही एक योग्य इंटिग्रल गोष्ट आहे. जेणेकरून शून्याकडे जाताना x हा एकमेव समस्याप्रधान बिंदू होता, परंतु ही लिमिट मर्यादित आहे आणि जेव्हा आपण या इंटिग्रलमध्ये जाऊ तेव्हा योग्य आणि x पर्यंत कोणतीही समस्या नाही. दुसरा, आता आपण यावर चर्चा करू की हे देखील एकत्रीकरण केले आहे आणि कारण हे स्पष्ट आहे कारण येथे दिले जाणारे कारण साइन स्क्वेअर आहे, हे x वर स्क्वेअर आहे, हे नेहमीच एकापेक्षा कमी आहे. x हा स्क्वेअर आहे आणि आम्हाला माहित आहे की इंटिग्रल इन्फिनिटी करायचे आहे ते 1 प्रति x ओव्हर x इंटिग्रल आहे, जे स्क्वेअर dx देखील कन्व्हर्ज करते. येथे एक वर्चस्वात्मक इंटिग्रल आहे कारण एकापेक्षा जास्त व्हॅल्यू घेत आहे, तर साइन x चा वर्ग आहे, स्क्वेअर x हा स्क्वेअर आहे आणि हे इंटिग्रल आहे. म्हणून या मिश्र टेस्टद्वारे dx 0 ते इन्फिनिटी सुद्धा कन्व्हर्ज करेल. म्हणून हे या टेस्ट इंटिग्रलतेवर आधारित कन्व्हर्ज होईल, जे एकापेक्षा जास्त x आहे इन्फिनिटी dx आहे. हे एकत्रीकरण आहे म्हणून येथे एक वर्चस्वात्मक इंटिग्रल होते, म्हणून नैसर्गिकरित्या हे देखील एकत्रित होईल. तर आता येथे आणखी एक उदाहरण घेऊ. आपण हे दर्शवितो की हे इंटिग्रल x 10 इन्व्हर्ज x 1 अधिक x 4 1 अधिक x 4 पॉवर 1 बाय 3 dx डायव्हर्ज करते. आता आपण हे इंटिग्रल डायव्हर्ज पुढे दाखवतो, तर हे f x x घेऊया. इंटिग्रल पद असे समजूया की f x वर x हे x हा x आहे आणि 1 अधिक x 4 वर 10 इन्व्हर्ज x आहे आणि आपल्याकडे येथे 1 बाय 3 आहे. तर हा x आपण छेदामध्ये आणू तर 10 इन्व्हर्ज x आहे. आपल्याकडे x आहे आणि हे x 4 देखील यातून बाहेर पडेल कारण आपल्याला x इन्फिनिटीकडे जाताना वर्तन पाहायचे आहे, जेणेकरून त्या प्रकरणात आपण हे x पॉवर 4 3 ने घ्या. येथे हे x ऊर्जा वजा 1 आहे आणि मग आपल्याकडे पुन्हा येथे x पॉवर वजा 4 अधिक 1, तर 1 अधिक x पॉवर वजा 4 आणि हे 3. म्हणून जेव्हा x इन्फिनिटीकडे जातो तेव्हा 1 आणि येथे देखील x इन्फिनिटीकडे जाईल. हे 2 ने स्थिर टर्म पाय बाय 2 देखील असेल. तर आपण हे बिहेवियर या टर्मद्वारे पाहू शकतो, जे x पॉवर आहे 1 वर x पॉवर 1 बाय 3 किंवा हे x पॉवर वजा 1 बाय 3 जसे की x इन्फिनिटीकडे जातो, म्हणून हे फंक्शन येथे x पॉवर 1 वजा 1 3 ने गुणाकार जेव्हा x इन्फिनिटीकडे जाते तेव्हा 1 वजा करते आणि आता आपल्याला हे फंक्शन मिळाले जी x. म्हणून जर आपण हे फंक्शन x घन किंवा x पॉवर वजा 1 च्या बरोबरीचे असेल तर 3 पर्यंत आपण ती लिमिट मिळवू शकता. f x वर g x फंक्शन, जेणेकरून x च्या इन्फिनिटीच्या x जवळ 1 x होते x टॅन इन्व्हर्ज x आणि मग आपल्याकडे 1 अधिक x 4 आणि नंतर 1 1 1 करून 3 आहे आणि हे x पॉवर वजा 1 आहे, जे 3 ने x पॉवर वजा 1 आहे. म्हणून मी येथे 3 ने भाग घेऊ शकतो. म्हणून आपल्याकडे येथे काय आहे? हे x ला इन्फिनिटीला लिमिट आहे आणि तेथे आपल्याकडे x पॉवर 4 छेद 3 आणि या टॅन इन्व्हर्ज
x आहे आणि येथे आपण हे x पॉवर 4 3 ने घेऊ आणि मग आपल्याकडे समान x पॉवर वजा 4 आहे आणि हे पॉवर 1 बाय 3 आहे. म्हणून जेव्हा x इन्फिनिटीकडे जातो तेव्हा हे पाय छेद 2 टॅन इन्व्हर्स इन्फिनिटीचे आहे पाय छेद 2 असेल आणि हे एकाने जाईल. म्हणून आता आम्हाला ही लिमिट 2 ने मिळेल. म्हणून ही लिमिट एक शून्य व्यतिरिक्त संख्या आहे. म्हणून आता हे लिमिट एक असंबंधित आहे आणि इंटिग्रल आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणात आम्हाला माहित आहे की येथे हे इंटिग्रल इन्फिनिटीतेचे आहे आणि हे 1 वर x पॉवर 1 पासून 3 dx पर्यंत 1 पर्यंत येथे p पॉवर एकापेक्षा कमी आहे. म्हणून हे इंटिग्रल विभाजित होईल. म्हणून हे इंटिग्रल आणखी पुढे जाईल आणि म्हणून a वरील इंटिग्रल देखील आणखी खोलवर जाईल जे या समस्येमध्ये येथे दिले गेले आहे. म्हणून इंटिग्रल विभाजन होते कारण हे इंटिग्रल विभाजन आहे कारण आपण या गोष्टीला 3 ने इन्फिनिटीच्या एकापेक्षा जास्त आहे dx इंटिग्रल आणि त्यांनी दोघांनीही असेच वागावे कारण त्यांचे वर्तन जे काही आहे ते x इन्फिनिटीकडे जाण्यासारखेच आहे. हे आता आपण या निष्कर्षावर जाऊ म्हणून आम्ही 2 तुलना टेस्ट क्रमांक पाहिला आहे. जेव्हा आपल्याकडे f समान आहे आणि g f च्या समान आहे तेव्हा संबंध होता आणि g f च्या समान आहे आणि त्या प्रकरणात जर आपल्याला हे माहित असेल की हे g या एकत्रित करते जे मोठ्या इंटिग्रल समाकलित करते जे मोठ्या मूल्यांना एकत्रित करते जर हे एकत्रित केले तर दुसरे देखील एक होईल आणि जर ते लहानसे वेगळे झाले तर जर ते आणखी एक वेगळे झाले तर तुलना टेस्ट 2 पुन्हा एक संबंध असेल तर आपल्याकडे हे संबंध आहेत जेणेकरून आपण अगदी बरोबर असू शकू कारण x किमान हे 1 x पर्यंत जवळजवळ 0 होऊ शकत नाही. तर आपल्याकडे हे व्हॅल्यू असेल तर आपल्याकडे हे k चे व्हॅल्यू असेल आणि त्या प्रकरणात जर k शून्याच्या समान नसेल तर ते दोघेही समान वर्तन करतील आणि जर k शून्याच्या समान असेल तर याचा अर्थ असा आहे कन्व्हर्ज झाले तर हे आणखी अधिक वेगवान होईल आणि जर हे k इन्फिनिटी आले तर आपल्याकडे देखील परिणाम होईल आणि हे विभाजन अशा प्रकारे जी इंटिग्रल आहे जे आता त्यापेक्षा लहान आहे या प्रकरणात हे वर्चस्व गाजवते नैसर्गिकरित्या. जर लहान एक कडा वेगळे असेल तर हे देखील एक कडा करेल जेणेकरून या व्याख्यानाचा निष्कर्ष 1 आणि तुलना टेस्ट 2 या टेस्टचा होता. तर हे संदर्भ आहेत आम्ही ही व्याख्याने तयार करत होतो आणि खूप आभारी आहोत.